नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. संजय निरुपम यांची काँग्रेसने हकालपट्टी केल्यानंतर आज संजय निरुपम यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये संजय निरुपम यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आणि काँग्रेसवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि यामध्ये त्यांची जी गेले अनेक वर्षापासून खतखत होती ती या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेसवर सडेतोड उत्तर दिलं. त्यांनी काँग्रेसवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. यामध्ये त्यांनी प्रमुख जे मुद्दे मांडले की काँग्रेस दिशाहीन पार्टी आहे आणि जे काँग्रेसमध्ये 5 सत्ता केंद्र आहेत आणि 5 वेगवेगळे सत्ता केंद्र चालवत आहे असा गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे. कुठलाही ताळमेळ नाही आहे काँग्रेसमध्ये आणि ही संपूर्ण दिशाहीन भरकटलेली आणि कुठल्याही प्रकारे सध्या देशाला दिशा न देणारी पार्टी असल्याचा घणाघाती टीका जे आहेत संजय निरुपम यांनी केला आहे. आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीसाठी संजय निरुपम जे आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गेले अनेक दिवसापासून ते मुंबईमधनं इच्छुक होते. मात्र विकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता आणि ती जागा परस्पर उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव यांना ती जाहीर केली. या इथंच खरी ठिणगी जे आहे काँग्रेस आणि खास करून संजय निरुपम यांच्यामध्ये पडली आणि त्यांनी खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटावर सुद्धा टीका केली. एकीकडे काँग्रेस हा एकीकडे बलशाली पक्ष होता, मात्र आता दिशाहीन पार्टी काँग्रेसचं कोणी ऐकत नाही. परस्पर मित्र पक्ष जे आहेत ते उमेदवारी जाहीर करतात, मात्र काँग्रेस श्रेष्ठी याकडे लक्ष देत नाही अशा स्वरूपाचा आरोप केला आहे. आणि जो शिवसेनेने खास करून महाविकास आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे आणि हा उमेदवार जो आहे हा खिचडी चोर आहे आणि या संदर्भात खिचडी चोराला कशी उमेदवारी देतात आणि त्याला काँग्रेस कसा पाठिंबा देतो हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीमध्ये दिल्ली येथे ज्या प्रकारे त्यांनी भाषण केलं होतं की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, मात्र तेच उद्धव ठाकरे खिचडी चोर जे आहेत ते त्यांना उमेदवारी देतात आणि त्याला काँग्रेस समर्थन करतं. हे खूप मोठं चुकीचं आहे असं त्यांनी आरोप केला आहे. आणि यामध्ये संजय निरुपम यांनी असं म्हटलं आहे की जे 5 सत्ता केंद्र आहेत हे 5 सत्ता केंद्र काँग्रेसमध्ये वेगवेगळे दिशाहीन झालेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोनिया गांधी यांचं सत्ता केंद्र आहे, राहुल गांधी यांचं स्वतंत्र सत्ता केंद्र आहे, प्रियंका गांधी यांचं सत्ता केंद्र वेगळं आहे, मल्लिकार्जुन खरगे जे आहेत अध्यक्ष त्यांचं सत्ता केंद्र वेगळं आहे, तसंच वेणुगोपाल जे आहेत त्यांचंसुद्धा सत्ता केंद्र वेगळे. अशा प्रकारे ज्या विळख्यात जे ह्या काँग्रेस अडकलेला आहे अशा प्रकारचा त्यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता. यावेळी भरगच्च पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली मनाची जी गेल्या अनेक दिवसापासून भडास होती ती काढली होती. गेल्या काही दिवसापासून त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती, काँग्रेसचा खास करून नेतृत्वावर टीका केली होती. त्यामुळे संजय निरुपम हे टीकेचं लक्ष होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांनी ज्यावेळेस काल आपलं म्हणणं मांडलं त्यावेळेस पक्ष आणि पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडू असं त्यांनी म्हटलं होतं. त्याच्या अगोदरच काँग्रेसने त्यांना निलंबित केलं आहे आणि त्यांची हकालपट्टी केली आणि त्याच्यामुळे आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला किंमत नाही आहे अशा स्वरूपाचा सुद्धा त्यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की जनरली हे लोकसभा तिकीट वाटपासंदर्भात काँग्रेसला कुठेही जे सन्मानाचं स्थान मिळत नाही आहे अशा प्रकारची काँग्रेस आहे. अशा प्रकारचं त्यांनी जे आपलं विधान जे केलेलं आहे. दुसरं आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण प्रकारामध्ये संजय निरुपम जर बघितलं, संजय निरुपम यांचा प्रवास बघितला, संजय निरुपम मूळचे खरे शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेमधनं त्यांनी त्यांचे तात्विक मतभेद झाले आणि बाळासाहेब ठाकरेंबरोबर मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि काँग्रेसचे अनेक दिवसापासून ते कार्यकर्ते होते, प्रवक्ता होते आणि त्यानंतर काँग्रेसची बाजू मांडत होते आणि शिवसेनेला सडेतोड उत्तर ते देत होते. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. आता त्यांनी काँग्रेसबरोबर शिवसेना जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे त्यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप केले. एकंदरीत हे चित्र दिसतं की कदाचित आता जे संजय निरुपम यांची भूमिका स्पष्ट होताना दिसते. संजय निरुपम कुठला पक्ष ते स्वीकारतील या संदर्भातलं त्यांचा ओढा जर बघितलं शिंदे सेना जे आहेत त्यांच्याकडे ते प्रवेश करू शकतात किंवा भाजपकडे त्यांनी प्रवेश करू शकतात अशी शक्यता आहे. मात्र शिंदे गटाकडे ते येत्या काही दिवसात निवडणुकीच्या तोंडावर ते प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.